माझ्यासोबत आता आहे महाराष्ट्राची शान बान जगात भारी कोल्हापुरीचा शिक्का जगभरात मिरवणारा स्वप्नील कुसाय. स्वप्नील, जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. म्हणजे मला आठवतं आहे तू जेव्हा मेडल जिंकलंस तेव्हा ABP माझा तुझ्या आईने पहिली प्रतिक्रिया अशी दिली होती की मी विठोबाला साकडं घातलं होतं मेडलसाठी, पण तू केवळ तुझ्या आईचीच नाही तर संपूर्ण भारतवासियांची मनोकामना पूर्ण केलीस. काय सांगशील? खूप छान वाटतं की देशासाठी मी काय मेडल घेऊन आलो आणि देशाचं नाव इथे फ्रान्समध्ये उंचवलं. सो मी आभारी आहे सगळ्यांचं, देशवासियांचं, महाराष्ट्राचं आणि सगळ्या लोकांचं ज्यांनी मला सपोर्ट केला आणि माझ्यासाठी जे प्रे केलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुझी कोच जी आहे दीपाली देशपांडे मुंबईत असते, तिला तू आईसमान दर्जा दिलेला आहेस. आज तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी तुला काय सांगू इच्छितोस? दीपाली आज हा इंटरव्ह्यू पाहत आहे, काय सांगशील तिला? पहिलं तर हॅपीएस्ट बर्थडे मॅम. आणि जे त्यांच्यासाठी काय मागतील ते सगळं काय त्यांच्यासाठी आहे आणि मेडल पण सगळ्यांसाठी त्यांच्यासाठी पण आहे. सो आज जे मागेल त्यांच्यासाठी त्यांचं सगळं काय आहे. त्यामुळे मी असं काय नाही सांगू शकत की पर्टिक्युलर हेच त्यांना देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. त्यांचा जो आदेश तो सगळं काय. स्वप्नील, आता जगभरातून तुझ्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे, करोड रुपयांची बक्षिसं तुला आता जाहीर होतील, पण आम्हाला तुझे ते दिवस आठवत आहेत ज्या दिवशी तू पहिल्यांदा वेपण घ्यायचं होतं. तुझे वडील अत्यंत म्हणजे शिक्षक आहेत, आई सरपंच आहे. पहिल्या वेपणसाठी तुला कर्ज काढावं लागलं होतं, हप्ते फेडायला लागले होते. आज वडिलांचं ते तू ऋण फेडलंस, त्याचसोबत तुझ्या असंख्य जे चाहते समर्थक आहेत त्यांच्यासोबत ऋण तू फेडलेलं आहेस. कसं सांगशील, कसं बघतोस याकडे? आईवडिलांचं कधी लोन फेडू नाही शकत आपण किती काय झालं तरी. अँड पप्पांनी जे लोन घेऊन घेतलं आणि त्याच्यामध्ये रायफल मला दिली त्याचं अमाऊंट. सो त्याच्यामध्ये असं आहे की मला एवढं जास्त काय सांगितलं नाही त्यांनी कधीच की आमची काय परिस्थिती आहे काय नाही आहे. बस मला काय गरज असेल ती त्यांनी पुरवलेलं आहे आणि कधीच काय कमी पडू नाही दिलं. प्लस माझी जी जर्नी होती त्याच्यामध्ये मी बालेवाडी स्टेडियममध्ये आपलं ट्रेनिंग करतो सध्या. आणि त्याच्या आधी जेव्हा क्रीडा प्रबोधीमध्ये होतो मी 2009 साली स्टार्ट झालं माझं क्रीडा प्रबोधी शूटिंगचं नाशिकपासून. तेव्हापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप मला हेल्प केली आणि त्याच्यामध्ये असं शूटिंग स्टार्ट झाल्यामुळे नंतर मी चांगल्या प्रकारे शूटिंग करायला होतं. तर इंडियन कॅम्प्समध्ये आलो, इंडियन टीममध्ये आलो आणि त्याच्यामध्ये दीपाली मॅम हे इंडियन कोच होते तिथे. आणि जसं जसं माझं शूटिंग चांगलं होत गेलं असं मॅम माझे कोच बनले आणि त्यांच्यापासून मार्गदर्शन मला भेटायला लागलं. आणि 2012पासून मग ते आजपर्यंत कोच आहेत माझे आणि ते राहणारच आहेत. स्वप्नील, मी 6 ऑलिम्पिक कव्हर केलेले आहेत. दीपालीला आम्ही ऑलिम्पिक खेळताना पाहिलेलं आहे. आता तिचा शिक्षक जो आहे ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकतो आहे. 1952 साली खाशाबा जाधवने जे मेडल जिंकलं होतं महाराष्ट्रासाठी, ते शेवटचं मेडल होतं. खाशाबानंतर त्यांचा हा वसा तू आज पूर्ण केलेला आहेस. कसं बघतोस या सगळ्या अचिव्हमेंटकडे? मी लकी मानतो की महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी मी मेडल घेऊ शकलो इथे. आणि याच्या पाठीमागे फक्त माझंच हार्डवर्क नाही आहे, सगळ्या लोकांचं आहे ज्यांनी आत्तापर्यंत मला सपोर्ट केला. अँड प्लस ज्या गोष्टी मला भेटल्या नाहीत टायमिंगवरती किंवा ज्या वेळी मला हवंच होते, गरज होती त्या गोष्टीची, बट असं म्हणत ना की वेळेला सगळं काय भेटतं. तो तेच मी मानत गेलो आणि आजपर्यंत सगळ्या गोष्टी मला टाईमवरती सगळ्या भेटत गेल्या आणि त्यासाठी मी थँकफुल आहे देवाचं. मगाशी तू बालेवाडीचा उल्लेख केलास. आज तुझं सगळं यश जग पाहत आहे, परंतु तुझे खडतर कष्ट जे आहेत घरापासून दूर राहणं, त्याचा खूप लहान वयात, त्याबद्दल थोडं जरा या आमच्या नव्या शूटिंग जे नेमबाजीकडे वळू इच्छित आहेत त्यांना काय सांगशील? असं आहे की तुम्ही जे तुम्हाला आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळं करू शकता. बस हार नाही मानायची आहे आणि प्लस तुम्ही डिसिप्लिन राहा तुमच्या आवडीशी, तुमच्या खेळाशी. तुम्ही जे करताय प्रेमाने करा आणि एक आवड माझी आहे ती म्हणून ते करा. असं नाही की कोणी बर्डन तुम्हाला देत आहे किंवा घरातले सांगतात म्हणून करताय मी, पण त्याच्या आहारी न जाता तुम्ही जे तुम्हाला आवडते सगळं करत राहा, तुम्हाला सगळं काय भेटून जाईल. अरे आता परत गावी गेलास कोल्हापूरला की आईवडिलांसाठी काय 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 पार्टीचा भेद आहे? पार्टी असं काही विचार केला नाही आहे की पार्टीच करणं आहे. बस घरी जाऊन मम्मीच्याचं जेवण खायचं आहे. प्लस जे काय असेल ते तेव्हा त्या टाईमला बघता येईल. आत्ता सध्या तरी काही नाही आहे की असं जाऊन करायचं तसं जाऊन करायचं असं काही नाही आहे. स्वप्नील, शेवटचा प्रश्न. जगात भारी लय कोल्हापुरी असं म्हटलं जातं. कुस्ती म्हणजे कोल्हापूरला कुस्तीचे एक शान आहे. त्याच्यानंतर फुटबॉल कोल्हापूरमध्ये प्रिय आहे. शूटिंग आता तुझ्यामुळे, तू आहे, तेजस्विनी सावंत आहे, राही सरनोबत आहे. कोल्हापूरला तुम्ही सगळ्यांनी शूटिंगमध्ये आता एक जगात वेगळं स्थान दिलं आहे. तर जगात भारी कोल्हापुरी कसं वाटतं हे? खूप छान वाटतं. आधीपासून लोकांनी म्हणजे आपलं महाराष्ट्राचं नाव किंवा कोल्हापूरचं नाव गाजवलेलं आहे. सो मी पण त्यात एक ॲड झाल्यासारखं आणि त्याच्यानंतर छान वाटतं की मी पण आहे त्याच्यामध्ये. एकदा जरा आमच्या ABP माझ्या प्रतिनिधीसाठी तुझ्या तोंड आम्हाला ऐकायचं आहे, जगात भारी लय कोल्हापुरी. जगात भारी आम्ही कोल्हापुरी. बरं, एक मेडल फक्त आमच्या ABP माझाच्या श्रोत्यांसाठी जरा दाखवशील कसा रंग याचा? सो हा आहे स्वप्नील कुसाय आणि त्याच्यासोबत इथे उभं राहण्याचा बहुमान मला प्राप्त झाला आहे. मी संदीप चव्हाण, ABP माझ्यासाठी पॅरिस. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.